सॉफ्टवेअर आहे बघा, हॉटेल ERP म्हणून, ते डबल क्लिक करा आणि ओपन करा सर. अपडेटला एकदा क्लिक करा सर. हो, अपडेट करून घ्या एकदा. हो. तुमचं हे कुठं आहे म्हटलं सर? हे कल्याणला. ओके, स्टेशन पासून जवळ आहे का? अच्छा. ओके, फिनिश केला, कंटिन्यू करा. ओके, एक सेकंड. इथे तुमच्या याचं हॉटेलचं नाव टाका सर, रिसॉर्टचं. तुमचं हे हॉटेल रेस्टॉरंट दोन्ही आहे काय? रूम मॅनेजमेंट प्लस रेस्टॉरंट. ओके, रेस्टॉरंट फक्त रूम मॅनेजमेंट साठी पाहिजे, रेस्टॉरंट आपण अच्छा, आता तुम्हाला रूम मॅनेजमेंट साठी पाहिजे, चेक इन चेक आउट. ओके ओके ओके. ओके, इथे ऍड्रेस टाका सर, शॉर्ट मध्ये तुम्हाला बिलावर जो पाहिजे तो. तुमचे टोटल रूम्स किती आहे सर आता? 20. त्याच्यामध्ये AC नॉन AC कसं काय असतं? सर्व AC. ओके. GST वगैरे आहे की नॉन GST मध्येच वर्क करता? ओके सर. हे ऍड्रेस कॅपिटल मध्येच टाका ना सर सगळं. हो हो. हॅलो सर, आता आपण हा डेमो बघणार आहोत, हॉटेल रेस्टॉरंटचा डेमो. ओके, याच्यामध्ये स्पेशली रूम मॅनेजमेंटचा डेमो बघणार आहोत. त्याच्यामध्ये तुमचं प्रॉपर रूम वाईज मॅनेजमेंट, ऍडव्हान्स रिझर्वेशन, चेक इन चेक आउट, ओके, फूड बिल, सगळ्या गोष्टी याच्यामध्ये मेंटेन करणार आहोत. हा बोला ना सर. हा, ईमेल ID एक टाका ना बस. फक्त एक ईमेल ID टाका, बस झालं. ओके, एक सेकंड, माऊस सोडा सर जरा. टाकू का? नाही, काय कर, हा पाहिजे तर टाका, टाका टाका, असं तर टाका. ओके, एक मिनिट ना. ओके, एंटर मारा सर. ओके, 1 टाका, युजर ID 1 टाका, डायरेक्ट एंटर मारा. पासवर्ड पण सेम टाका 1, आणि दोनदा एंटर मारा की सॉफ्टवेअर लॉग इन होईल. टेबल्स किती म्हटलं सर? सॉरी, रूम किती म्हटलं? 21. वेगवेगळे टाईप म्हणजे? डिलक्स आहे, फॅमिली कॉटेज आहे, कॉटेज आहे, सुपर डिलक्स आहे, असं आहे. अच्छा, ओके ओके. त्याच्यामध्ये आपण ते हे रूम टाईप ऍड करू शकतो. इथे आलो ना रूम टाईप, याच्यामध्ये इथे टाका सर तुमचे रूम टाईप कोणते कोणते आहेत ते. ओके, कॅपिटल मध्ये टाका सर सगळं. ओके, एंटर मारा. इथे चार्जेस टाका, डिलक्सचे किती असतात? पर पर्सन चार्जेस आहे. पर पर्सन कॉस्टिंग आहे आपलं, असं रूम वाईज नाही, आपलं पर पर्सन कॉस्टिंग आहे. पर्सन आहेत ना चार्जेस, ते काय चार्जेस आपण ऑल ओव्हर टोटलच काउंट करून टाकायचे असं. इथे मग काय टाकू नका, एंटर मारा. हा, इथे टॅक्स फ्री टाका. सध्या GST वगैरे मेंटेन करत नाही ना तुम्ही? बरोबर, एंटर मारा. एंटर मारा, सेव्ह करा. ओके, एंटर. ओके करा. ओके, नेक्स्ट पुढचं टाका. डिलक्स झालं, बाकीचे ऍड करा. डिलक्स अजून कोणतं होतं सर? ते कॅपिटल मध्येच टाका सगळं. ओके, एंटर मारत या, आणि तिथे टॅक्स फ्री ठेवा. एंटर मारा, एंटरच मारत या. ओके, नेक्स्ट. 2 झाले. ओके,
ओके सर, याप्रमाणे तुमचे जेवढे काही रूम टाईप असतील ते सगळे ऍड करून घ्यायचे. हे आता प्रत्येक असे रूम तुमचे डिवाइड केलेले काय 1 ते 10 बाबा कॉटेज मध्ये येणार 1 ते म्हणजे नंबर आहे. ओके ओके, नंबरिंग आहे. ओके ओके, झालं का टाईप ऍड करून? का अजून कोणता राहिला? झाले ना. ओके, हे क्लोज करून मेन स्क्रीनवर या. हे क्लोज करा विंडो. इथे वरून ना हे बघा, हे काय समोर छोटी विंडो आहे. हा बरोबर, येस. आता मास्टर मध्ये आहे, डावीकडे पहिला ऑप्शन आहे बघा मास्टर. त्याच्यामध्ये रूमला क्लिक करा. बरोबर, इथे न्यू बटनला क्लिक करा सर, खाली न्यू बटन. बरोबर, इथे टाका पहिलं टाका रूम नंबर 1 2 पासून किती पासून सुरू होतात? 1 ना. ओके, 1 नंबर एंटर मारा. कोणत्या? नाही नाही, एंटर मारा. 1 नंबर टाकला ना, एंटर मारा. 101 पासून स्टार्ट आहे. हा, मग तसं टाका 101 टाका आणि एंटर मारा. 101 चा टाईप सिलेक्ट करा इथे कशामध्ये येतो तो. ओके, एंटर मारा. एंटर एंटर मारत आहे, बस मारा एंटर एंटर, बाकी काही टाकू नका. ओके, पण आता नेक्स्ट पुढचा टाका. एंटर मारा पुन्हा सर. हो, नाव मारा ना. हो, एंटर मारा की न्यू ला घेणार ऑटोमॅटिक तो. बरोबर, 102 टाका. बरोबर, अजून एकदा एंटर मारा. येस, टाका पुढचा 103. तुमचा टाईप बदलला की फक्त चेंज करा, अदरवाइज एंटर मारा आणि पुढचे नंबर टाकत चला. ओके सर, अशा प्रकारे तुम्ही मल्टिपल तुम्ही रूम्स ऍड करू शकता आपल्या सॉफ्टवेअर मध्ये. एकदम वापरायला एकदम इझी आहे आपलं सॉफ्टवेअर. ओके, बरोबर, एंटर एंटर मारत या. कम्प्लीट रूम मॅनेजमेंटचं सॉफ्टवेअर आहे हॉटेल रिसॉर्ट लॉजिंग साठी. प्रॉपर चेक इन चेक आउट, ऍडव्हान्स रिसीट, प्लस तुमचं ऍडव्हान्स रिझर्वेशन पासून सगळ्या गोष्टी आहेत. पोलीस स्टेशन रिपोर्ट, डेली समरी, मोड ऑफ पेमेंट, सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात. आणि याचं पूर्ण ट्रेनिंग वगैरे आपल्याकडून भेटून जाईल. फ्री डेमो पण तुम्हाला पाहिजे असेल तर भेटून जाईल सर. इथे आपण हे टेबल्स रूम ऍड करतोय आपल्या रूम टाईप प्रमाणे. आता लाईव्ह डेमो बघतोय आपण एका कस्टमरचा. तुम्हाला जर फ्री डेमो पाहिजे असेल तर आम्हाला कधी कॉल करा सर. हॉटेल ERP आपलं सॉफ्टवेअर आहे. कम्प्लीट रेस्टॉरंट मॅनेजमेंट, हॉटेल, रेस्टॉरंट, बार. रेस्टॉरंट बार मध्ये KOT, टेबल वाईज KOT मॅनेजमेंट, बिल, फूड बिल. ओके, सगळ्या गोष्टी याच्यामध्ये मॅनेज करता येतात. दोन्ही मॉड्यूल पण यूज करू शकतो हॉटेल रेस्टॉरंट साठी, किंवा ओनली रिसॉर्ट रेस्टॉरंट हॉटेल, किंवा ओनली रेस्टॉरंट पण वापरू शकतो सर. याच्यामध्ये यूज करणं, वेटर ऍड करणं, रूम ऍड करणं एकदम इझी आहे. तुमचं तुम्ही पूर्ण ऍड करू शकता. उद्या रूम वाढला ऍड जर करायचं असेल तुम्ही करू शकता. ओके सर, झाले ना सगळे रूम्स ऍड करून? ओके सर, ही विंडो पण क्लोज करा. ही छोटी विंडो इथून क्लोज करा. ओके, येस. आता पुन्हा मास्टर मध्ये आहे सर. तिथे बघा वेटरचा ऑप्शन आहे बघा रूमच्या तिथेच खाली. वेटर तिथे तुमच्या स्टाफची नावं ऍड करा. ओके, न्यू बटनला क्लिक करा. राईट साईडला बघा न्यूचं नाव आहे. येस, ओके, टाका इथे खाली. परत इथे नाव टाका. तुमचे जे कोण स्टाफ किंवा वेटर कोण असेल त्याची नाव ऍड करून घ्या इथून. ओके, अशा प्रकारे तुम्ही तुमच्या स्टाफची नाव पण ऍड करू शकता सर, रेकॉर्डिंग मॅनेज करण्यासाठी, रेकॉर्ड मेंटेन करण्यासाठी. बाकी मोबाईल नंबर वगैरे ऑप्शनल आहे. ऍड्रेस वगैरे डायरेक्ट सेव्ह म्हटलं तरी चालेल, जर टाकायचा नसेल तर. अदरवाइज टाकू शकता. ओके, हो, नंतर पण टाकू शकतो सर. ओके, एक बस ना आता मग तर टाकताय अजून? हो, चालेल चालेल. ओके, तर आधी येस येस. ओके, हे क्लोज करून बाहेर या सर. ओके, हे पण क्लोज करा छोटी विंडो. ओके, आता काय करा, राईट साईडला बघा तुम्हाला सगळी शॉर्टकट्स बटन दिसतात बघा. ओके, इथून तुम्ही सगळी शॉर्टकट, त्याच्यामध्ये बघा डॅशबोर्डचा ऑप्शन आहे बघा 14. हा, त्याला क्लिक करा. ओके, इथे परफेक्ट तुमचा डॅशबोर्ड आला बघा रूमचा. ओके, याच्यामध्ये
हे सगळे तुमचे रूम आहेत. आता त्याच्यामध्ये तुमचं डायरेक्ट जर कस्टमर तुमचा आला, तुम्ही डायरेक्ट त्याला डबल क्लिक करून हे करू शकता, काय त्याचं चेक इन करू शकता. कोणत्याही रूम घ्या आणि डबल क्लिक करा त्याच्यावर. ओके, डायरेक्ट वॉकिंग कस्टमरची एंट्री आली ऑटोमॅटिक. ओके, इथे करंट डेट वगैरे ऑटोमॅटिक घेणार. एंटर मारायचं इथे. ओके, एंटर मारा सर. ओके, एंटर मारा. एंटर मारा. नंबर वगैरे ऑटोमॅटिक घेणार. एंटर. ओके, एंटर मारा. जर रिझर्वेशन ऑलरेडी असेल कस्टमरचं, म्हणजे अगोदर प्रिव्हियस, तर इथून तुम्ही सर्च बारला क्लिक करून इथे सगळी लिस्ट येते गेस्टची असेल तर. अदरवाईज वॉकिंग कस्टमर असेल तर तुम्ही आता ही विंडो आहे बघा, फुल नेम इथे आले की ही विंडो येणार. इथे तुमचा कस्टमरचा मिस्टर मिसेस का असेल ते हेड प्रमाणे घ्यायचं आणि इथे टाका एक गेस्टचं नाव किंवा तुमच्याच नावाने आपण डेमो बघतोय त्याचे डिटेल्स टाका. इथे कस्टमरचे डिटेल्स टाकायचे, नाव, मिडल नेम, लास्ट नेम, तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही ऍड करायचं इथे. हो, इथे मेल फिमेल बाकीचे ऑप्शनल आहेत. असं एज वगैरे तुम्हाला पाहिजे टाकू शकता. एंटर मारू द्या. इथे कंपनीचं नाव, त्याच्या खाली कंपनीचे डिटेल्स पाहिजे तर टाकू शकता. एंटर मारू द्या. म्हणजे त्याच्या कोणाला जर जीएसटी तुमचं नाहीच आहे म्हणा. ओके, एंटर मारत आहे सर. त्यांचे डॉक्युमेंट्स वगैरे घेता काय सर तुम्ही ऍड्रेस प्रूफसाठी? ओके, मग खाली बघा इथे कॉन्टॅक्ट मध्ये मोबाईल नंबर टाकायचा. कॉन्टॅक्ट साठी का असेल तो टाका तिथे, एक तुमचाच टाका. बाकी ऍड्रेस, सिटी वगैरे तुम्हाला पाहिजे तेवढे डिटेल्स तुम्ही घेऊ शकता. नको असलेले स्किप करू शकता. ओके, त्याच्या खाली बघा डॉक्युमेंटचा ऑप्शन आहे बघा, तिथे प्लस बटन करून तुमचा जो फोटो वगैरे असेल ना याच्यामध्ये, तर इथून तुम्ही किंवा जर नाव नुसता नंबर जरी टाकायचा असेल, सपोज आधार कार्ड घेतला, क्लिक करा त्याला. ओके, तर खाली नंबर वगैरे तुम्ही टाकून पण सेटल करू शकता. आणि जर तुम्हाला फोटो अटॅच करायचा असेल तर इथे ब्राउज नावाचं बटन दिलंय बघा, ब्राउज इमेज. इथून तुम्ही इमेज पण फोटो पण अपलोड करू शकता. अदरवाईज फक्त तुम्हाला नंबर टाकून जर घ्यायचा आहे, नुसतं बाबा आधार नंबर घ्यायचा आहे, बस टाकायचं आणि कंटिन्यू बटनला क्लिक करायचे सर. सॉरी, ऍड बटनला अगोदर क्लिक करा. ऍड तो सेव्ह होणार तुमच्याकडे. ओके, बस एंटर मारत आहे आता. ओके, इथे तुमचे स्टे डिटेल्स विचारतो बघा. लेफ्ट साईडला ते गेस्ट डिटेल, म्हणजे तुमचं कोण, त्याचं नाव, ऍड्रेस, कॉन्टॅक्ट डिटेल्स. इथे नंबर ऑफ डेट, किती दिवसासाठी त्याला रूम पाहिजे तो, इथे 1 टाका. ओके, एंटर मारा. इथे पर्पज व्हिजिट, म्हणजे बाकीच्या गेस्टचे जर तुम्हाला डिटेल्स घ्यायचे असतील, सपोज 4 पर्सन असतील, त्यांचे जर तुमचं नाव, ऍड्रेस सेपरेट घ्यायचं असेल तर इथे तुम्ही टाकू शकता बाबा. मेलची नावं आणि फिमेलची नावं इथे सगळं तुम्हाला भेटेल बघा. डिटेल्स तुम्हाला सपोज 10 लोक असतील, 10 लोकांचे तुम्हाला डिटेल्स सेव्ह करून ठेवायचे, कोण कोण बाबा त्या ग्रुपमध्ये होते, तर मग त्यांचे डिटेल्स पण तुम्ही इथे ऍड करू शकता. ओके, त्याच्यानंतर कंटिन्यू करायचं. कंटिन्यू केल्यानंतर जेंट्स किती, लेडीज किती हे पण तुम्ही टाकू शकता. जेंट्स किती 1 आहे, लेडीज किती 1 आहे, तुमचे काय असेल त्याप्रमाणे, चिल्ड्रन्स किती. ओके, त्याच्यानंतर तुम्ही कोणता त्यांना रूम इश्यू करताय, इथे सगळे तुमच्या टाईप प्रमाणे सगळे रूम्स आले बघा. ओके, इथलं यापैकी एक सिलेक्ट करा कोणताही. ओके, जो तुम्ही इश्यू करतात द्यायचा आणि एंटर मारा सर त्याला. ओके, इथे रेट किती रुपयाला त्यांना फायनल देता येते, इथे टोटल चार्जेस टाकायचे. पॅकेज किती रुपयाने देतात, 5,000, 10,000 का असेल ते, बस एंटर. डिस्काउंट दाखवायचं असेल तर इथे टाकू शकतो, ऑप्शनल आहे. एंटर मारा. एंटर. ओके, एवढं झालं की त्याच्यानंतर इथे बघा रेंटचं आलं बघा, 5,000 रुपये इथे आले बघा सर आपले. ऍडव्हान्स जर सपोज त्यांच्याकडून सपोज 4,000 रुपये किंवा 3,000 रुपये ऍडव्हान्स घेत असाल तर इथे ऍडव्हान्स, सॉरी ऍडव्हान्स तिकडे असेल तर इथे नाही घेणार. ऍडव्हान्स इथे ऍडव्हान्स मध्ये येणार. ऍडव्हान्स रिसिव्ह म्हणजे पोस्ट डेटेड, सॉरी अगोदर प्रिव्हियस त्यांचं रिझर्वेशन असेल तर इथे ऍडव्हान्स रिझर्वेशनचे येणार. आणि इथे घेतला रिअल टाइम तर इथे टाकायचे, सोबत 3,000 रुपये टाका इथे ऍडव्हान्स घेतला सोबत त्यांच्याकडनं. आणि त्याच्यामध्ये पण ऑप्शन आहे, तुम्हाला जीपे वगैरे केले असतील तर इथे मोड ऑफ पेमेंटची पण विंडो येते, हे पण तुम्ही ऍड करू शकता. म्हणजे जीपे ला केले किंवा कॅश केले असे सेटल करायचे असतील ते. ओके, आता आपण कॅश मध्येच दाखवूया. ओके, व्हॅल्यू ऍडेड सर्व्हिस मध्ये काय एक्स्ट्रा बेड, टॉवेल, सोप किंवा अजून कसले तुम्हाला चार्जेस मेंटेन करायचे असेल ते पण तुम्ही करू शकता. ओके, एक्स्ट्रा पर्सन किंवा काय असेल ते एक्सपायरी तुम्ही देत असाल ते. आणि इथे एक्स्ट्रा काय रिमार्क वगैरे टाकायचं तर टाकायचा, ऑप्शनल आहे. आणि वरती बघा सेव्ह बटन आहे बघा.
इथे सेव्ह बटनला क्लिक करा. येस, सेव्ह केलात की ओके करा त्याला. येस म्हणा त्याला. हा येस करा. प्रिव्ह्यू दाखवणार. येस म्हणा. तर इथे प्रिव्ह्यू ऍडव्हान्स रिसिप्टची त्यांना ही रिसिप्ट त्यांना तुम्ही देऊ शकता कस्टमरला. ओके, पाहिजे असेल तर, किंवा व्हॉट्सअप पाहिजे असेल व्हॉट्सअपला पण आपल्याला सेंड होते डायरेक्ट कस्टमरला सॉफ्टवेअर मधून. हो. ओके, इथपर्यंत झालं. हे क्लोज करा सर विंडो. ओके, ही पण विंडो क्लोज करा. आता ह्याच्यामध्येच बघा. हॅलो सर, ह्याच्यामध्ये आपल्याकडे बघा मल्टिपल विंडो ओपन होतं. इथे तुम्ही बघा, इथे वॉकिंग आहे, पुन्हा डॅशबोर्डला आलात आणि इथे रिफ्रेश बटन किंवा सर्च बटनला क्लिक केलं तर बघा रूम नंबर आपला 101 रनिंग चालू झाला बघा. ओके, इथे सगळे डे स्टेटस टोटल आपले रूम किती आहेत, इथे वेकंट किती आहे, बुक किती आहे, ऑक्युपाइड म्हणजे आता कोणता ऑक्युपाइड रनिंग झाला ते इथे दाखवतं बघा ह्या कलर मध्ये. ओके, कोण कस्टमर आहे त्याचं नाव पण इथे दिसतं तुम्हाला. आणि क्लीन मॅनेजमेंटची पण आपल्याकडे जेव्हा चेकआउट होतं ना, तर ऑटोमॅटिक जेव्हा चेकआउट नंतर तो क्लीन केला पाहिजे ना, मग कोणते तुम्हाला क्लीन करायचे अनक्लीन आहे त्याचा रेकॉर्ड पण राहतो. ओके, इथपर्यंत समजलं तुम्हाला साधारण सर? ओके, हा तुमचा तो रूम बघा, हा परफेक्ट तुमचा इथे रनिंग चालू झाला. ओके, ह्या डॅशबोर्ड वरनं तुम्हाला समजणार रिंग कोणते खाली आहेत आणि कोणते ऑक्युपाइड आहेत किंवा अनक्लीन आहेत ते. ओके. ओके, नेक्स्ट टाइम जेव्हा आता तुमचं चेकआउट होईल त्या कस्टमरचं, ओके, हे आता चालू होतं. इथे चेकआउटचं ऑप्शन दिलंय बघा. हा, चेकआउटला क्लिक करायचं किंवा शॉर्टकट्स. एक सेकंड. ओके, ठीक आहे. चेकआउट मधून या. तर इथे बघा रनिंग एंटर मारा ते सांगतो. एंटर. तर इथे बघा ही लिस्ट येते ना, जेवढे रूम चालू आहेत त्या डेट सगळ्यांची लिस्ट आहे ना. डेट, तुमचा गेस्टचं नाव आणि त्याचा रूम नंबर कोणता. जो रूम नंबर जर तुम्हाला चेकआउट करताना बिल बनवायचा आहे तो रूम नंबर इथे सिलेक्ट करायचा तुम्ही. आता एकच असल्यामुळे एकच नाव आलं बघा इथे. बरं, क्लिक करा त्याला. एंटर मारा. ओके, इथे तुम्हाला ज्या XYZ गेस्ट आहेत त्याच्या कंपनीचे नाव वगैरे त्यांना टाकायचं असेल बिलावर वगैरे, जीएसटी नंबर वगैरे नाहीच आहे, ऑप्शनल आहे. इथे पाहिजे असेल तर टाकू शकता. खाली बघितलं तर त्याचे पूर्ण डिटेल्स झालेत बघा. ओके, त्याच्यामध्ये रेट किती होता, 500 रुपये होता. रूम रेट तेवढे. फूड चार्जेस वगैरे एक्स्ट्रा काय टाकायचे असेल तुम्ही टाकू शकता. व्हॅल्यू ऍडेड सर्व्हिसेस म्हणजे एक्स्ट्रा पर्सन बेड किंवा कसले चार्जेस ते टाकू शकता. ओके, त्याप्रमाणे टोटल त्याचे किती होते ते इथे 5,000 रुपये आले. लेस केले ऍडव्हान्स अगेन 3,000 रुपये आणि नेट पेएबल बॅलन्स त्याचा राहिला 2,000 रुपये. ओके, बॅलन्स तो पण इथे प्लस बटनला क्लिक करून तुम्ही मोड ऑफ पेमेंट इथे पण ओपन होतं. त्याने उरलेले 2,000 रुपये कॅश दिले, जीपे केले, ई वॉलेट मध्ये इथे तुम्ही सेटल करू शकता. ओके, त्याच्यानंतर झालं इथपर्यंत आलं की सगळे सेटल करून झाले. सपोज कॅश मध्ये असेल तर डायरेक्ट कॅश मध्येच इथे सेटल असेल तर सेटल होतं. डायरेक्ट सेव्ह बटनला क्लिक करायचे की तुमचं हे सक्सेसफुली हे चेकआउट झालेलं आहे कस्टमरचं. हे बघा, हे असं परफेक्ट त्याचं फायनल बिल येणार. वरती तुमच्या फर्मचं नाव, लोगो, QR कोड, बँक डिटेल्स सगळं टाकू शकतो. ओके, इथे तुमच्या गेस्टचे डिटेल्स येतात, चेक इन कधी, चेकआउट कधी, रूम नंबर कोणता, काय सगळे डिटेल्स येतात. खाली तुमचे कस्टमरचे फूडचे चार्जेस, एक्स्ट्रा चार्जेस सगळ्या गोष्टी इथे प्रिंट होऊन येतात. हे प्रॉपर बिल तुम्ही त्याला प्रिंट काढून देऊ शकता. त्याचं तुमचे गेस्ट, तुमचा स्टॅम्प, सिग्नेचर मारून व्हॉट्सअप पण करू शकता. ओके, हे झालं. आता जेव्हा तुम्ही चेकआउट करता तर पुन्हा एकदा रूम वर सर्च केलात इथे बघा हे तुमचं क्लिअर झालेलं आहे. ह्याच्यामध्ये एक ऑप्शन ऑन केलं ना आपण तुमचं क्लिनिंग मॅनेजमेंटचा, तर तो पण तुमचा रिक्वायर्ड तुम्हाला दाखवतो. डर्टी रूम मॅनेजमेंट हे ऑन केलं की तुमचं ते डर्टी क्लीनचं पण ऑप्शन दाखवतो. म्हणजे जर तुमचं चेकआउट जसं होतं तसं तुमचं पिंक मध्ये दाखवणार कोणते चेकआउट क्लीन करायचे. मग तुम्ही तुमच्या स्टाफला पाठवून तो रूम क्लिनिंग करून घेऊ शकता. ओके, आणि इथे तुम्हाला लिस्ट पण भेटते की अनक्लीन रूम कोणते कोणते आहेत. पोलीस स्टेशनचा रिपोर्ट वगैरे पण आहे तुमच्याकडे. पोलीस स्टेशन रिपोर्ट पाहिजे असेल तर काढू शकता. गेस्टची लिस्ट काढू शकता. नंतर तुमचं एक याच्यामध्ये डर्टी रूम लिस्ट, इथे सगळी लिस्ट येते तुम्हाला. इथून तुम्ही ते अनक्लीन क्लीन मेंटेन करू शकता. असं आपलं सॉफ्टवेअर आहे. A to Z सगळे त्याच्यामध्ये ऑप्शन दिले, वापरायला एकदम सोपं आहे.
ओके, याच्या व्यतिरिक्त अजून काय तुम्हाला दाखवू सांगा. नाही, आता सर्व कळालंय. कळलं ना? याचे म्हणजे मंथली रिपोर्ट काढू शकतो आपण? हो, मंथली, क्वार्टरली, डेली कसंही काढू शकता सर. काढू शकता? हो हो हो. एक सेकंड, मी ते एक UPI चं तुम्हाला एक पेमेंट ऍड करून देतो. UPI पेमेंट म्हणजे कोणत्याही UPI ने जर पेमेंट केलं तर ते मोड ऑफ पेमेंट मध्ये तुम्हाला UPI घेऊन तुम्ही सेटल करू शकता. ओके, याच्यामध्ये हे रिपोर्ट पार्ट आहे ना सर, याच्यामध्ये तुम्हाला प्लस तुम्हाला याच्यामध्ये तुमच्या वेगवेगळे जरी ऑपरेटर्स असाल, तुम्ही तुमचे स्टाफ वेगवेगळ्या जर शिप व्हाल तर प्रत्येकाचा वेगवेगळा युजर आयडी पासवर्ड बनवता येतो. तो प्रत्येकाचा स्वतःचा युजर आयडी पासवर्ड टाकून लॉग इन करून बिलिंग करू शकतो. म्हणजे प्रत्येकाची हिस्ट्री पण राहते, कोणी काय मॉडिफाय केलं, काय डिलीट केलं किंवा काय जे कोणी एंट्री मारली त्याचा रेकॉर्ड पण याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. ओके, याच्यानंतर बाकी तुमचं सगळे जे रिपोर्ट्स आहेत तुम्ही मंथली, क्वार्टरली, डेली कसेही काढू शकता सर. ओके, इथे फायनान्शियल मध्ये तुमचं डेली ट्रान्झॅक्शन वगैरे आहे, डे बुक आहे, लॉग बुक आहे, कॅश अँड बुक आहे. ओके, पेमेंट रजिस्टर बघायचं आहे, रिसिट रजिस्टर बघायचे, सगळ्या गोष्टी याच्यामध्ये भेटून जातील सर तुम्हाला. ओके, एंट्री मध्ये सगळे तुमचे आहेत. तुम्ही जर स्टॉक वगैरे जर परचेस करत असाल, साबण किंवा टॉवेल्स किंवा एक्स्ट्रा XYZ, मग त्याचा स्टॉक परचेस आणि स्टॉक पण मेंटेन करू शकता. ओके, याच्यामध्ये चेकिंग इकडनं पण शॉर्टकट सगळे आहे, रिझर्वेशन, चेक इन, चेकआउट. आणि दुसरी गोष्ट, रिझर्वेशन मध्ये सपोज आज 26 तारीख आहे, 30 तारीखचं कोणाचं बुकिंग आलं असेल तर इथून तुम्ही हे बघा, रिझर्वेशन मधून तुम्ही रिझर्वेशन मध्ये जाऊन न्यू बटनला करून त्या कस्टमरची रूम बुक करून ठेवू शकता तुम्ही. त्याची एंट्री दाखवू का तुम्हाला? मग त्याचा रेकॉर्ड पण राहतो तुमच्याकडे. इथे जेव्हा रिझर्वेशनला येतो ना, कोणत्या तारीखला किती जणांचं रिझर्वेशन आलंय, सपोज टाका 31 तारीख टाका इथे. किंवा उद्याची टाकलात तरी चालेल, कोणती घ्या. बरोबर, इथे कॅलेंडर येतं, एंटर मारायचा, एंटर. ओके, इथे कोण असेल, इथे बुकिंग डिटेल्स टाकायचे, कोण पर्सन किंवा कोण बुकिंग करतो, त्याचं कोणाच्या नावाने बुकिंग करायचं आहे ते इथे टाकायचं. एक टाका दुसरं कोणाचे नाव, एंटर मारत या, सबमिट करा. ओके, एंटर मारत या, कॉन्टॅक्ट नंबर मध्ये एखादं नाव टाका, मारा एंटर. बस. आणि हे इथे ऑप्शनल आहे, इथे कोणतंही सिलेक्ट करा डॉक्युमेंट, त्याचा नंबर टाका आणि ऍड करा. बरोबर, आणि ऍड बटनला क्लिक करा, खाली रेड कलरचा ऍड बघा आहे. येस, बस. कंटिन्यू बटनला क्लिक करा सर, कंटिन्यू. बरोबर, एंटर मारत या. इथे रूम नंबर चेंज, हो बरोबर. टाइम पण टाकू शकतो. येस, बरोबर. आणि तिथे डे टाकावं, डे 1 टाकून ठेवा तिथे. बस, एंटर. जेंट्स वगैरे तुम्ही नंतर पण टाकू शकता. एक रूम नंबर पाहिजे कोणता तर सिलेक्ट करून ठेवू शकता. बाबा कोणता डिलक्स मध्ये बुक करतायत, सुपर डिलक्स मध्ये करतायत, टिक मार्क करा त्याला. ओके, चार्जेस वगैरे टाकायचे असतील तर तुम्ही इथे टाका. आणि ऍडव्हान्स मनी त्यांच्याकडनं घेत असाल जीपे ला, कॅशला, तर तिथे तुम्ही टाकायचे आहेत. बरोबर, एंटर. आणि खाली ऍडव्हान्स मध्ये आहे बघा, ऍडव्हान्स मनी. सपोज 4000 त्यांचं रेंट झालं, एंटर मारा. 4000 रेंट झालं. सपोज 1000 रुपये तुम्ही ऍडव्हान्स मध्ये घेऊन ठेवत असाल त्यांचं सिक्युरिटी म्हणून, मग तिथे तुम्ही कॅश किंवा UPI असेल तर UPI मध्ये घेऊ शकता. सपोज त्याने जीपे केले तर ई वॉलेट घ्यायचे, ई वॉलेट मध्ये टाकायचे सर. डावीकडे टाकायचे. टाका तिथे 1000 रुपीज ई वॉलेट मध्ये. बस, ओके करा. ओके, आणि सेव्ह बटनला क्लिक करा. वरती सेव्ह बटन आहे बघा सर. ओके, हे त्यांचं त्या तारीखला रिझर्वेशन फिक्स झालं. प्रिंट पाहिजे असेल ही रिसिट त्यांना तुम्ही कस्टमरला, ऍडव्हान्स रिसिटची तुम्ही कस्टमरला व्हॉट्सअप करू शकता. ओके, हे क्लोज करा. ओके, आता ह्या डॅशबोर्डवर या. सॉरी, हे पण क्लोज करा. डॅशबोर्डला नाही, रिझर्वेशनच्या विंडोवर या. इथे दिसते बघा सर रिझर्वेशन. ओके, आता इथे तुम्ही डेट टाकून बघा, त्या तारखेचे बाबा सोबत बघू शकता किती तारखेला, कोणत्या तारखेला बाबा 30 तारीख किंवा कोणत्या तारखेला कोणाचं रिझर्वेशन आहे. इथे पण टाका ना सर, टू अँड फ्रॉम मध्ये. हो, मग त्या तारखेचे ओके करा.
ही बघा आली बघा. 30 तारीखला सुनील XYZ गेस्ट व्हिजिट आहे डिलक्स साठी. रूम नंबर आहे 104. असं प्रॉपर रेकॉर्ड पण तुमच्याकडे मेंटेन राहणार. कधीच्या तारखेला कोण गेस्ट येणार आहे सगळं. त्याला तुम्ही रिमाइंड साठी कॉल करू शकता. बाबा तुमच्या स्टाफला सांगितलं काय बाबा उद्याचे तुमच्या त्या गेस्टला तर माहितीच असते, पण तुम्हाला सेपरेट एक्सेल वगैरे मेंटेन करत बसायची गरज नाही. ह्या सॉफ्टवेअर मध्ये सगळं तुमचं रेकॉर्ड मेंटेन राहणार. आणि जेव्हा कधी हा कस्टमर येईल ना तुमचा, तर इथे चेक इन दिलेलं आहे बघा. चेक इन, चेकिंगला यायचं. न्यू बटनला ऑलरेडी चेक इन झाली असे इथे दिसणार. न्यू बटनला यायचं. इथून पण तुम्ही बघू शकता. आणि इथे तुम्ही डेट टाकायची किती तारखेचा होता तो, की त्यांची सगळ्यांची लिस्ट येणार तुमची. एंटर मारलात की हे बघा इथे सर्च बटनला क्लिक केलात ना, तर सुनीलची सुनील जवळ प्रसाद सगळ्यांची नाव आली बघा. ह्याचं इथे व्हिजिट डेट पण दिसते बघा. 30 तारीखला ह्यांची व्हिजिट होणार आहे. हा 25 होता. मग इथे तुम्ही सुनील जेव्हा सुनीलची जेव्हा डेट असेल ना ह्याच्याप्रमाणे वॉकिंगची आपलं व्हिजिटची, त्याप्रमाणे तुम्ही सगळे डिटेल्स इथे ऑटोमॅटिक येणार. त्यांनी ऍडव्हान्स दिले किती काय किती सगळे ऑटोमॅटिक पुढे तुम्हाला दिसणार. इथे डिटेल्स टाकून तुम्ही कंटिन्यू करून पुढे आलात. इथे कंटिन्यू केलं. डॉक्युमेंट्स ऑप्शनल आहेत. ओके. इथे किती दिवसासाठी वगैरे काय केलं ऑटोमॅटिक तुमचे सगळे डिटेल्स येणार. इथे रिअल टाइम तुम्ही हे पण चेंज करू शकता तुमचं सर. रूम जर अल्टरनेट करून देत असाल तर रूम पण तुम्ही इथे चेंज करू शकता. ओके. आता तुमचे डिटेल्स आले बघा ऑटोमॅटिक तिथे डेट टाकल्यावर. आणि खाली पण आले बघा त्याचा रूम नंबर वगैरे ऑटोमॅटिक. इथे मी डेट मग सिलेक्ट केली नव्हती, करंट डेटच राहिले होते, कारण त्याचं 30 तारखेचं रिझर्वेशन आहे. ओके. त्याप्रमाणे त्याचे ऑटोमॅटिक हे बघा इथे 4000 रुपये आपण त्याचं टोटल रेंट सांगितलेलं. 1000 रुपये त्यांचे ऍडव्हान्स आहेत. बस हे तुम्ही सेव्ह केलात की 30 तारखेचं रिझर्वेशन त्याचं इथं बुकिंग चालू होणार. हे इथे तुमचं 30 तारखेप्रमाणे तुमचं रिझर्वेशन आता ऍडव्हान्स दाखवल्यामुळे तुम्हाला इथे दिसतं अगोदर, पण डे टू डे तुमचं वर्किंग होणार आहे. जेवण झालं विचारा ना. हा बोला सर. आणि मारलेल्या सगळ्या एंट्री तुम्हाला चेकिंग मध्ये दिसणार डेट प्रमाणे. सपोज 30 तारखेची आपण मारली आहे. ओके. हे बघा सुनीलची. नको असेल तर तुम्ही अपडेट करू शकता, डबल क्लिक करून ओपन करू शकता. नको असेल तर इथून डिलीट पण करू शकता. काही कारणाचं सपोज चेकिंग झालं पण काही कारणाचं कॅन्सल झालं गेस्ट, मग ती एंट्री तुम्ही इथून कॅन्सल पण करू शकता. असं पण होतं ना, कधी कधी गेस्ट होतो पण काही कारणास्तव कॅन्सल पण होते. मग त्या कंडिशन मध्ये तुम्ही ते रिझर्वेशन कॅन्सल पण करू शकता. ओके. इथे मग तुमचे रूम सगळे दिसणार तुम्हाला, कोणता रिझर्वेशन आहे, ऑक्युपाइड आहे, काय डेट वाईज. इथे कॅलेंडर टाकून लावून बघू शकता. आता करंट हे आहे बघा. आता ऑलरेडी डेट प्रमाणे तुम्ही शिफ्ट करू शकता हे कॅलेंडर. ओके. असं हे आपलं सॉफ्टवेअर आहे. अजून बऱ्याच गोष्टी आहेत छोटे छोटे सांगण्यासारख्या. तुम्ही वापरून बघा. एकदम सोपं आणि सिम्पल आहे. याचा व्हिडिओ पण रेकॉर्ड केला मी. तुम्हाला ट्रेनिंगचा व्हिडिओ पण थोड्या वेळ शेअर करतो. म्हणजे मी सांगेन तसं वगैरे झाली. ओके. नक्की नक्की. आणि एकदम सोपं आणि छान सॉफ्टवेअर आहे सर. तुमच्या कामाचं सॉफ्टवेअर आहे बघितलं तर. ओके. आणि कधी काय असेल तुम्हाला ट्रेनिंग किंवा काही प्रॉब्लेम कधी कॉल करा. तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. हो नक्की नक्की चालेल. आणि तिकडे आलो कल्याण का वगैरे का आम्ही व्हिजिट देणार तुमच्याकडे, काही टेन्शन नाही. हा नक्की नक्की. येस येस. आम्ही असतो डोंबिवलीला असतो आम्ही. एज आमचं. हो हो हा चालेल चालेल. व्हिडिओ शेअर करा. हो हो येस येस येस. पेमेंटचं पण सांगून ठेवा मला. हो हो करूया काय प्रॉब्लेम नसेल. तुमचं नाव कसं म्हणालात? ओके ओके. सर नेम? अच्छा अच्छा अच्छा. बरं बरं. ओके सर. ओके. थँक्यू. ओके सर. असं हे आपले लॉजिंगचं सॉफ्टवेअर आहे रिसॉर्ट मॅनेजमेंटचं. तुम्हाला जरी फ्री डेमो पाहिजे असेल आपल्याकडून तर तुम्ही कॉल करा. फ्रीमध्ये तुम्हाला डेमो देऊन तुम्हाला इन्स्टॉलेशन करून ट्रेनिंग दिलं जाईल सर. ओके सर. थँक्यू.